नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत परीक्षेत हमखास विचारला जाणारा प्रश्न. म्हणजे इयत्ता 10वीच्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 1 किंवा 2 मध्ये ए किंवा बी सेक्शनला एक 3 मार्काचा प्रश्न विचारतो, ज्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स आपल्याला भरायचे असतात. त्यामध्ये आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करून त्या किमती आपल्याला भरायच्या असतात. बघूया. परीक्षेत हमखास विचारला जाणारा प्रश्न गुण 3. खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरण सोडवा. तुम्ही इथं बघू शकता समीकरण 1 5x + 3y = 9, समीकरण 1 2x - 3y = 12, समीकरण नंबर 2 इथं तुमच्या लगेच लक्षात येईल, इथं +3y इथं -3y, अधिकचे 3y उणेचे 3y. जर समीकरण 1 व 2 ची बेरीज केली तर लगेच आपल्याला 3y या पदाचा काय होईल, लोप होईल. बघूया मग यांची बेरीज करून. अधिक 3y उणे 3y कटले, 5x 2x 7x, इथं 12 आणि 9 किती झाले 21. 7 गुणिले इकडे येताना काय होतील भागिले, या ठिकाणी 21 7 ने 21 ला भाग दिला, 7 चा पाढा 5 पाहिजे, 7 × 1 21. x बरोबर किती आलं 3. म्हणजे पहिली उकल आली तुमची 3. कारण की उकल लिहिताना मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंय आपण, पहिले x चं उकल लिहायची नंतर y ची. आता y ची उकल काढण्यासाठी x बरोबर 3 हे समीकरण 1 मध्ये ठेवायचं. समीकरण 1 आहे 5x + 3y = 9. ज्या ठिकाणी x असेल किंमत ठेवूया 3. 5 × 3 15 अधिक 3y = 9. मग 3y बरोबर हे 5 × 3 15 आहे बरोबर. मग त्या ठिकाणी अधिकचे 15 तिकडे जाताना काय होतील उणेचे 15. मग आपल्याला परत चिन्हाच्या नियमांचा विचार करावा लागेल. एक संख्या धन एक संख्या ऋण, 100% तिचा वजाबाकीच होते. परंतु कशी, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 15 तून 9 गेले, खरायले 6, मोठी संख्या 15 उणेचे चिन्ह उणेचे 6. y बरोबर 3 गुणिले इकडे येताना भागिले उणेचे 6. 3 न 6 ला भाग दिला, 3 दोन्ही 6 परंतु उणेचे 2. कारण की परत चिन्हाचे नियम, एक संख्या धन आणि एक संख्या ऋण यांचा भागाकार नेहमी ऋण संख्याच असतो. त्या ठिकाणी मोठ्या संख्येचा चिन्हाचा विचार करायचा नाही. मोठ्या संख्येचा चिन्हाचा विचार फक्त बेरीज आणि वजाबाकीमध्येच केला जातो, गुणाकार किंवा भागाकारमध्ये केला जात नाही. म्हणून तुमची उकल आलेली y = उणे 2 ही झाली तुमच्या समीकरणाची उकल. अशाच प्रकारचे परीक्षेत हमखास विचारले जाणारे प्रश्न जे शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण पाहतो. जास्तीत जास्त याला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि नवीन शॉर्ट व्हिडिओसाठी आपण लगेचच उद्या भेटू. नमस्कार.